नाम बाबाराव, ये बाबाराव जी बांगर आपके सामने पेश कर रहे हैं। आजच्या या 2025च्या हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी या सभेसाठी उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या व महाराष्ट्राच्या राज्यमंत्री तथा आरोग्य मंत्री आमच्या मेघना दीदी बोर्डीकर, आमच्या हिंगोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय तानाजीराव मुटकुळे साहेब, आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय गजाननरावजी घुगे साहेब, माजी आमदार व आमचे नेते आदरणीय रामरावजी वडकुते साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे स्नेही व आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते ॲडव्होकेट रवींद्रजी सोनीजी, आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले रमेश शेठजी बगडिया आणि आमचे कांताशेठ गुंडेवार, अशोकजी शर्मा व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वसमतचे आमचे मित्र शिवदासजी बोड्डेवार, आमच्या वहिनी सुषमाताई बोड्डेवार या नगराध्यक्ष पदासाठी वसमतला उभ्या आहेत आणि हिंगोलीसाठी आमच्या पत्नी सौ नीता बाबाराव बांगर या हिंगोलीच्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत आणि माझ्यासोबत या हिंगोलीच्या निवडणूक रिंगणामध्ये 23 उमेदवार माझ्यासोबत आहेत। मित्रांनो, मी हिंगोलकरांना एकच आवाहन करणार आहे, वेळ फार कमी आहे, कारण साहेबाचं हेलिकॉप्टर नांदेडहून निघलेलं आहे। जास्तीत जास्त 15 मिनिटात ते हेलिकॉप्टर हिंगोलीमध्ये उतरणार आहे। हिंगोलीकरांनो, मी आपल्याला एकच आवाहन करणार आहे की आपण 2016ला मला या हिंगोली नगर परिषदेमध्ये निवडून दिलं आणि नगराध्यक्षपदी विराजमान केलं। 2016 ते 2021 आपण या हिंगोली शहराचा विकास बघितला। या हिंगोली शहरामध्ये 86 कोटी रुपयाचं ड्रेनेज बसल्या बसल्या करण्याचं काम मी केलं। या शहरामध्ये ते ड्रेनेज केल्यानंतर जे रस्ते खराब झाले होते त्यासाठी 101 कोटी रुपये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडून आणून रस्त्याचं काम केलं। रस्त्याचा दुसरा प्रोजेक्ट 114 कोटीचा मंजूर करून या हिंगोली शहराला 215 कोटी रुपये आणून हे हिंगोली शहर आपण बघत आहात। मी हे रस्त्याचं जाळविण्याचं काम केलं। या शहरामध्ये आमचे नेते आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब त्यावेळेस वनमंत्री आणि अर्थमंत्री होते। त्यांनी सुद्धा माझ्या मागच्या वेळेच्या 16ला त्यांनी हिंगोलीकरांना वचन दिलं होतं की आमच्या बाबाराव बांगरांना निवडून द्या, या हिंगोली या पैशाची कधीच कमी पडू देणार नाही म्हणून मुनगंटीवार साहेबांनी मी गेल्या मला 25 कोटी रुपये दिले आणि त्यामधनं मी आमचे माजी खासदार आदरणीय शिवाजीराव सभागृह, आमचे संसद रत्न खासदार राजू सातव सभागृह आणि हिंगोलीची जे नगरपालिकेची बिल्डिंग आहे मित्रांनो, आणि हिंगोली नगरपालिका ही मराठवाड्यात नाही अशी नगरपालिका उभारण्याचं काम मी केलंय। आमच्या वंजारवाडा भागामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने भवन उभं केलंय। अशी विकासाची कामं या हिंगोली शहरामध्ये मी केली। प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम मी केलंय। म्हणून आपल्या मायबाप जनतेला एकच आवाहन करतो की येत्या 2 तारखेला निवडणुकीला आपल्याला मतदानाला जायचं। आपण विचार करा, मी साधारण माणूस आहे आणि मी जनतेचा 5 वर्ष नगराध्यक्ष राहिलो, पण कधी नगराध्यक्ष म्हणून वागलो नाही, तर मी तुमचा सेवक म्हणून वागलेलो आहे। 5 वर्षामध्ये ज्या माणसांनी मला कामं सांगितली त्या माणसाची कामं मी मार्गी लावून दिली। ते मी इमाने इतबारे करण्याचा प्रयत्न मी केलेला, इमाने इतबारेनं काम करण्याचा मी प्रयत्न केला। मी हिंगोलीच्या जनतेला आवाहन करतो की आपण मला भरघोस मताने आणि माझे सर्व शिल्लेदार म्हणजे माझे नगरसेवक जे खाली उभे आहेत, बघा मी मागच्या वेळेस निवडून आलो पण त्यावेळेस 3च नगरसेवक निवडून आले होते। यावेळेस मी आपल्याला आवाहन करतो की जितके आमचे उमेदवार खाली उभे आहेत
ते तितके बी निवडून आले पाहिजेत आणि आमचा नगराध्यक्षा उमेदवारी आमच्या पत्नी नीता बांगर ह्या निवडून आल्या पाहिजे. म्हणून आपल्याला जाता जाता एकच गोष्ट सांगून जातो की आपण या हिंगोली शहराचा जर खऱ्याच विकास पाहिजे असेल, या देशामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत. अनेक योजना त्यांनी शेतकऱ्यासाठी दिलेल्या आहेत. आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहेत. खाली विधानसभेचे आमदार तुम्हाला माहिती आहे, त्यांनी विकासाची गंगा या विधानसभेमध्ये आणलेली आहे. म्हणून अशी संकळ आहे. मग जर पंतप्रधान आपल्या भारतीय जनता पार्टीचे असतील, मुख्यमंत्री आपल्या भारतीय जनता पार्टीचे असतील आणि आमदार आपल्या भारतीय जनता पार्टीचे असतील, तर नगराध्यक्ष कोण असला पाहिजेत? एकदा हात वर करून सांगा, कोण असला पाहिजेत? असला पाहिजेत का भारतीय जनता पार्टीचा? जोराने सांगा, भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजेत की नाही? म्हणून एकदा घोषणा द्या, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. यानंतर रिपाईचे जिल्हाध्यक्ष दिवाकररावजी माने साहेब यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये त्यांनी मार्गदर्शन करावं. विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आजच्या या हिंगोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या प्रचार सभेला उपस्थित राहणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मेघनाताई बोर्डीकर, हिंगोलीचे कार्यसम्राट आमदार तथा माझे नेते आदरणीय श्री तानाजीराव मुटकुळे साहेब, या विचार मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ मंडळी, तसेच याच विचार मंचावर निवडणूक लढवत असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, हिंगोली नगरपालिकेची ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत अशी महत्त्वाची आहे. एकीकडे धनशक्तीचा जोरदार वापर चालू आहे, तर दुसरीकडे सामान्य जनता आपल्या बाजूने आहे. अशी परिस्थिती या हिंगोली शहरात मागील काही दिवसापासून निर्माण झालेली आहे. मी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना, मायमाऊल्यांना या ठिकाणी विनंती करतो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा पाठिंबा बाबारावजी बांगर व भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकाला आहे. आणि त्यामुळे सर्व हिंगोली शहरातील आंबेडकर प्रेमी जनतेने, रिपब्लिकन पक्षात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी बाबारावजी बांगर आणि उभे असलेल्या सर्व नगरसेवकाला आपले प्रचंड मतदान देऊन या ठिकाणी निवडून आणावे, अशी मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपणाकडे विनंती करीत आहे. मग या एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद दिवाकरजी माने साहेब. आपला नेहमीच पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहिलेला आहे. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजानरावजी घुगे साहेब, माजी आमदार गजानरावजी घुगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी इथे मार्गदर्शन करावं. आज हिंगोली नगरपालिका 2025च्या प्रचारार्थ या सभेला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, या प्रचार सभेला आवर्जून उपस्थित राहिलेल्या मेघनाताई दीदी बोर्डीकर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले हिंगोलीचे लोकप्रिय आमदार तानाजीरावजी मुटकुळे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या हिंगोली नगरपालिकेला अध्यक्ष म्हणून उभी असलेल्या नीताताई बांगर, या ठिकाणी आवर्जून उपस्थितच्या आमच्या नगराध्यक्षपदाला उपस्थित असलेल्या सुषमाताई बोडारे, या ठिकाणी कळमनुरी मतदारसंघाच्या आमचे कावडे ताई, उपस्थित सर्व रमेश सेठ, कांता सेठ, या ठिकाणी रवी सोनीजी, या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी मातांनो, आपण या ठिकाणी येणाऱ्या 2 तारखेला आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या निशाणीवर बटन दाबून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी बसवणार आहात. मित्रांनो, आपण जे नगरसेवक निवडून देणार आहात त्याचं काम काय? न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार, र म्हणजे रस्ता, त्याला म्हणतात नगरसेवक. या 3 कामं जो करेल तो नगरसेवक. पैसे वाटून त्या ठिकाणी मतदान मागणारा नगरसेवक होत शकत नाही, तो तुमचा मालक होईल. म्हणून आपल्या नगरसेवक या ठिकाणी निवडून द्यायचा. मित्रांनो, आपलं मतदान जर कोणाला करायचं असेल
तर आपलं मतदान मित्रांनो विकासाला करा, आपलं मतदान स्वच्छतेला करा, आपलं मतदान रस्त्याला करा, लाईटला करा, नळाला लिहायला नळाच्या पाण्याला शुद्ध येईल अशा माणसाला त्या ठिकाणी आपण एकला मतदान अमूल्य मतदान करा मित्रांनो. सर्व 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 शहरातील धर्म एका ठिकाणी नाण्यासाठी आपण सर्वांनी एका ठिकाणी येऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्याची निशाणी कमळाचं फूल आहे, आपण सर्वांनी मतदान करावं. आपलं मतदान मित्रांनो आपलं एक मतदान काय करू शकतंय. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपलं मतदान केलं म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवावा बसलेत. आपल्या देशाचे पंतप्रधान आपण कमळाला मतदान केलं म्हणून या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसलेत. आपण या ठिकाणी आपण मतदान केलं म्हणून मित्रांनो एक मताची किंमत. आपण लाडक्या बहिणीला आपल्याला 1500 रुपये महिना जर कोणी देत असेल तर आपण मतदान केलं, भारतीय जनता पार्टीचे देवा मुख्यमंत्री झाले आणि एक मतदानामुळे आपल्याला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये भेटतात. आपलं मतदान केलं. शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजना 1000 मिळत होते मित्रांनो, आज या ठिकाणी 12,000 या ठिकाणी मिळते मित्रांनो. प्रत्येक घरकुलाला 60,000 70,000 काँग्रेसच्या काळात मिळत होते मित्रांनो. आपलं मतदान केलं आणि आज प्रत्येक घरकुलाला 2 लाख रुपये घरकुलाला देऊ सरकार द्यायलंय मित्रांनो. आपण कामगाराला भांड्याच्या पेट्या असतील, भांडे असतील त्या ठिकाणी 5,000 रुपये असतील आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की त्या महिलेला लग्न जर करायचं असेल तर सरकार 50,000 रुपये त्या कामगाराला त्या ठिकाणी मित्रांनो आणि आयुष्यमान विमा 5 लाखाचा विमा आपण त्या ठिकाणी कामगाराला त्या ठिकाणी सरकार देत आहे. आणि हे मताची आपल्या एका मताची किंमत आपल्याला पण दाखवतंय. आयुष्यमान योजने त्या ठिकाणी आपण फ्री विमा 5 लाखाचा मिळतोय. संजय निराधाराचे मित्रांनो कोणी मागणी केली नव्हती पण देवाभाऊने 1500 रुपये संजय निराधाराचे पगार होती ती मित्रांनो आज 2,500 रुपये पगार संजय निराधार असतील, इंदिरा निराधार असेल, अनेक योजनेचे पैसे आज 2500 रुपये झालेले आहेत मित्रांनो. प्रत्येक घरापर्यंत रस्ते देण्याचं काम जर कोणी केलं असेल मित्रांनो हिंगोलीमध्ये बघा एक रस्ता नाही, एक गल्ली नाही, एक कोणती छोट्या मोठ्या गल्लीपर्यंत आमच्या आमदार तनाजीराव मुटकुळे रस्त्याचं काम केलंय. आपण पाहिलं असेल एक प्रत्येक काम रस्त्याचं दर्जेदार झालेलं मित्रांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की अमरावती या ठिकाणी या महिलेला आपल्या मताची किंमत बघा. आपल्या महिलेला मित्रांनो पूर्ण शिक्षण फुकट, महिलेला त्या ठिकाणी परवास फुकट, लाडक्या बहिणीचे पैसे त्या ठिकाणी 1500 रुपये महिलेला या ठिकाणी मिळतात मित्रांनो. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला एक मत केलं तर आपण या ठिकाणी काय देऊ शकता आणि काय देऊ शकत नाही. आपण पाहिलं असेल की या 10 वर्षा अगोदर हिंगोलीची काय परिस्थिती होती. हिंगोलीत एक रोड पाहिला असेल, माजी आमदाराच्या घरापुढचा खड्डा 5 वर्ष या ठिकाणी बुजू शकले नाहीत आणि तानाजीराव मुटकुळे आले तेव्हापासून गल्ली घरापर्यंत त्या ठिकाणी रस्ता झालाय. मग नांदेड जाणारा रस्ता असेल, अकोलदाला जाणारा रस्ता असेल, रिसोडला जाणारा रस्ता असेल आणि आज नवीनच तानाजीरावनं या ठिकाणी आपल्या नरसी फाटा ते सावरखेड्यापर्यंत 250 कोटी त्या ठिकाणी आपल्या केळादू नदीवर पूल, रेल्वेवर पूल या ठिकाणी मंजूर केला आहे आणि त्या ठिकाणी आपला बासंबा पाटीपासून हिंगोलीपर्यंत 4 पदरी रस्ता ठिकाणी तानाजीरावनं मंजूर केल्याचं काम या ठिकाणी आपल्या मित्रांनो केलेलं आहे. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण मतदान कोणाला करणार. आपण मतदान भारतीय जनता पार्टी परिवाराची पार्टी नाही. आपण पाहिलं असेल की बाबारावचा काही इतिहास नव्हता तरी बाबारावच्या आमच्या वहिनीला त्या ठिकाणी तिकीट दिलं. आपण तिकडे पाहिलं असेल विरोधी पक्षाकडं तर आपला भाऊ आमदार भाऊजाई नगर अध्यक्षाचे उमेदवार तिकडे कळमनुरीमध्ये PA, येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये भाषा जिल्हा परिषदचा अध्यक्ष, येणारा तुमचा नातू ग्रामपंचायतचा सदस्य आणि सरपंच सुद्धा घरचेच करायची मनस्थिती यांनी केलेली आहे. आपण घरच्या माणसाला मतदान करणार आहात की सर्वसामान्य माणसाला भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिले अशा त्या ठिकाणी मतदान करणार मित्रांनो. म्हणून माझी विनंती आहे आपण मतदान जर केले विकासाला मतदान करणार आहात की मित्रांनो आपलं मतदान जर विरोधी पक्षाला झालं तर आपल्या मतदानाचा दुरुपयोग मटक्याला होईल, त्या ठिकाणी गुटक्याला होईल, त्या ठिकाणी रेतीला होईल आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या घरापर्यंत त्या ठिकाणी पार्सल मागवायचं काम या ठिकाणी घरपर्यंत मटका, जुगार, रेती, दारू या ठिकाणी घरपर्यंत येईल. म्हणून आपलं मतदान करणाऱ्या माणसाला माझी कळकळीची विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेला आपल्याला मतदान समजदाराने करायचं मित्रांनो. आपलं हिंगोलीचं शहर शांतता प्रिय शहर आहे. सर्व व्यापारी बंधूंना माझी विनंती आहे कोणी काही जर डोसा देत असतील, काही या ठिकाणी धनशक्ती आणि धनशक्तीचा वापर करत असतील तर हिंगोलीची जनता इतकी या ठिकाणी नाजूक नाही, समजदार आहे ना, त्याची दूधखोळी नाही. म्हणून माझ्या सर्व हिंगोलीच्या जनतेला या ठिकाणी व्यापारी बंधू असतील, माता भगिनी असतील, कोणी या ठिकाणी जर ठिकाणी अतिशय मार्मिक या ठिकाणी पद्धतीने आपल्याला मतदान करायचं आहे, कोणी डोसा द्यालेत,
काही माणसं या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न केला, काही पक्षात घ्यायचा प्रयत्न केला, काही आम्हीच दाखवून आमचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला. आणि हे फक्त पैशाचा मार जर कोणी केला असेल, हा पैसा आला कुठून, आपण 10 वर्षा अगोदर आमदार होण्याच्या अगोदर आपली परिस्थिती काय होती हे सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला मतदान करते विचार करण्याची गरज मित्रांनो 2 तारखेला आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी, काही लोक म्हणत होते की आम्ही धर्मरक्षक आहे, काही दिवस अशी परिस्थिती हिंगोलीत होती व्हॉट्सअप फेसबुकवर, आम्ही हिंदूचे धर्मरक्षक आहोत. आता धर्मरक्षक गेले हिंदूचे, आता समधर्मभाव आला. आता कोणाचा विजय करायलेत. मतदानासाठी लांगूल चांगुलपणा जर कोणी करत असेल तर हा लांगूल चांगुलपणा आपण समजून घ्या. मतदान घ्यायचं म्हणून आज मुस्लिम समाजावर करायचं काम चालू आहे, अनेक या ठिकाणी आम्ही दाखवायचं काम चालू आहे. म्हणून माझे सर्व मतदार हिंदू बाजूंना विनंती आहे की आपण येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण कमळाच्या निशाणीवर ठसा मारा. आणि कमळाच्या निशाणीवर हिंगोलीचे उमेदवार नीताताई बांगर, कमळाचं निशाण, आणि सर्व नगरसेवक या ठिकाणी आमचे कमळाच्या निशाणीवर आहेत. आणि 2 आमचे उमेदवार या ठिकाणी पुरस्कारित करीत त्यांची निशाणी कबशी आहे. या ठिकाणी वसमत मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमच्या सुषमाताई बुड्डेवार आहेत, याला कमळाच्या फुलांनी मतदान करायचं आहे. आमच्या वैष्णवीताई कावडे या ठिकाणी कमळाच्या उमेदवार आहेत. आपल्या सर्वांना विनंती करतो, आमच्याकडे पैसे देण्याकरता तरी नसतील, पण येणाऱ्या काळाकरता तुमच्या सुरक्षा, तुम्हाला मिळणारी सुरक्षा असेल, विकास असेल, आणि विकासाची गंगा कोणी नेणार असेल त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवाभाऊ आहे. आणि देवाभाऊला मी ठिकाणी सांगणार आहेत, येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था हिंगोलीची अबाधित होण्याकरता महाराष्ट्राचे गृहमंत्री हिंगोलीत लक्ष घालतील. आपल्या केसालाही धक्का लागणार नाही याची हमी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी घेतो. आणि आपण 2 तारखेला मतदान करावं हिच्या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुगे साहेब. गुगे साहेबांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे की बाबारावजी बांगर यांच्या सुविद्य पत्नी नीताताई बांगर यांना का निवडून द्यायचं आणि आपल्या नगरसेवकामध्ये भाजपचे सर्व उमेदवार का निवडून द्यायचं सगळ्या जनतेने नक्कीच ठरवलेलं आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर या आपल्याला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी एकदा सर्वांनी हात वर करून घोषणा द्यायच्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा, मागचा आवाज येत नाही, दोन्ही हात वर करा. भारतीय जनता पक्षाचा, भारत माता की. बघा सगळ्या हिंगोलीच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे. भारत माता की. आज आपल्या हिंगोली येथे होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने या सभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असलेले आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, आपले लाडके, खास करून लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, देवा भाऊ, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या ह्या हिंगोली नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या आपल्या नीताताई बाबारावजी बांगर, या ठिकाणी उपस्थित कळमनुरीच्या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशालीताई संजय कावडेजी, कळमनुरीच्या वसमतच्या सुषमाताई शिवदास बुड्डेवारजी, या ठिकाणी उपस्थित आपल्या हिंगोलीचे कार्यसम्राट आमदार आदरणीय तानाजीराव मुटकुळे साहेब, या ठिकाणी उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजाननरावजी घुगे, रामरावजी वडकुते साहेब, फुलाजी शिंदेजी, के शिंदेजी, बाबारावजी बांगर, रमेशचंद्र बागडियाजी, कांतासेठ गुंडेवारजी, रणजित सिंह पुरोहितजी, शिवदास बड्डेवारजी, संजय कवाडेजी, नारायणराव खेडेकरजी, सुरजीत सिंग ठाकूरजी, मिलिंद यंबलजी, गुरुपादेश्वर महाराज, प्रशांत सोनीजी, मंचावर उपस्थित सर्व हिंगोली नगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार, मोठ्या संख्येने जमलेले या ठिकाणी सर्व वडीलधारी मंडळी, आमचे तरुण बांधव आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्यामध्ये नगरपालिकेचे निवडणुकीची रणधुमाळी उडालेली. येत्या 2 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि तानाजीराव, आपण बघितलंय
पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी ठरवलंय की यावेळेस न चुकता ते कमळाच्या उमेदवाराला मतदान देणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सोबत ही मंडळी सर्व राहणार आहे. कारण की जेव्हापासनं ह्या देशामध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी शपथ घेतली तेव्हापासनं ह्या भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती हा माझा परिवारातील व्यक्ती आहे, माझा कुटुंबातील व्यक्ती आहे, माझा भाऊ बहीण आहे, लहान लहान मुलं माझ्या परिवारातले लेकरं आहेत, वडीलधारी मंडळी माझी जबाबदारी आहे. ह्या पद्धतीने अनेक चांगल्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणल्या आणि राज्यामध्ये सुद्धा आपल्या देवाभाऊंनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्यासाठी अनेक चांगल्या योजना आणल्या आणि तिसरी टर्म तानाजीराव मुटकुळे साहेबांची या ठिकाणी हिंगोलीचे आमदार म्हणून ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत. या हिंगोली शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी सातत्याने त्यांनी मग केंद्रातील नरेंद्र मोदीजींचं सरकार असू दे किंवा राज्यामधलं देवाभाऊंचं सरकार असू दे त्यांच्याकडनं सातत्याने शहराच्या विकासासाठी धडपडत निधी आणला आणि सुंदर असा कायापालट आपल्या शहराचा केलेला आहे. आता राहिलेला थोडाफार कुठेतरी विकास राहिलेला आहे या शहरामध्ये तो पूर्ण करून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिल्लीपासून जो विकासाची गंगा सुरू केलेली आहे ती आपल्या हिंगोलीच्या गल्ली गल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठीची ही निवडणूक आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनींना मी एकच सांगू इच्छिते, बघा प्रत्येक ह्या देशामध्ये राहणाऱ्या आणि हिंगोली शहरामध्ये राहणाऱ्या, कळमनुरी शहरामध्ये राहणाऱ्या, वसमतमध्ये राहणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनींना, प्रत्येक कुटुंबांना राशन पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सातत्याने होत आहे. शहरी आवास योजनेच्या अंतर्गत हजारोंच्या संख्येने शहरामध्ये घरकुलं झाली. कोण कुठल्या जाती धर्माचा असा भेदभाव कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला नाही किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला नाही. जाती धर्माच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवायचा आहे हाच एक ध्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उराशी बाळगून आहेत आणि फक्त विकासाचं राजकारण सातत्याने ते करत आहेत. फक्त जाती धर्माच्या भिंती बांधून ही मंडळी आपल्याला आतापर्यंत गुमराह करत आलेली आहे. परंतु देवेंद्रजींना ह्या विकासाचा भक्कम पाया ह्या राज्याचा आणि आपल्या हिंगोली शहराचा, हिंगोली जिल्ह्याचा करायचं ठरवलेलं आहे. आज मला या ठिकाणी सांगायचं, एक सुंदर स्वच्छ शहर जे असतं त्या शहराच्या विकासासाठी पैसे देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दिल्लीमध्ये आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ आपले आहेत आणि देवाभाऊंचे सगळ्यात लाडके आमदार म्हणजे तानाजीराव मुटकुळे साहेब या ठिकाणी आहेत. म्हणून कोणीही ह्या हिंगोली जिल्ह्यामधून आणि ह्या हिंगोली शहरामधल्या लोक विकासापासून वंचित राहणार नाहीत. पण आता घुगे साहेब सांगत होते आणि मी ही संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी येत असते आणि मला माहिती आहे विरोधकांनी स्वतःच्या कळमनुरीचं तर काय विकासाचा भकास केलेला आहे याला काही जास्त सांगायची गरज नाही. परंतु केवळ दादागिरी करून, केवळ काहीतरी आमिष दाखवून यांनी मतदानाला पुढे जायचं ठरवलेलं आहे. परंतु या ठिकाणी मतदार बंधू भगिनी हुशार आहेत, हे कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत. आता घुगे साहेबांनी सांगितलं मटका, दारू, रेती, अरे ज्या नरेंद्र मोदीजींनी शहरी आवास घरकुल योजनेसाठी 2.5 लाख रुपये देण्याचा निर्णय केला आणि प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे टाकताय आणि रेती मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी 5 ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय केलेला आहे. पण घुगे साहेब ही अशी मंडळी आहे की रेतीच्या धक्क्यावर स्वतः बसतात आणि रेतीची महागाई काळ्या बाजारामध्ये रेतीचा भाव वाढवताना आमच्या गोरगरीब लोकांना हक्काचं घरकुल या ठिकाणी महागात पडावा अशा पद्धतीचे कामं ते करतात. पण आज मतदार बंधू भगिनी हुशार आहेत आणि खास करून आमच्या लाडक्या बहिणींवरती तर आम्हा सगळ्यांना खूप विश्वास आहे. देवाभाऊंनी आमच्या लाडक्या बहिणींचा स्वाभिमान, अभिमान जागा करण्याचं काम केलेलं आहे. आज आमच्या लाडक्या बहिणींची गावागावामध्ये, आपल्या गल्ली गल्लीमध्ये किंमत वाढलेली आहे, पत वाढलेली आहे. कारण मुटकुळे साहेब माझ्या बहिणी मला सांगतात की दीदी यापूर्वी आम्ही कधी शेजारच्या किराणा दुकानदाराकडे गेलो तर किराणा दुकान मोठा बोर्ड लावून ठेवायचा, उधार बंद करायचं की नाही माझ्या माय मावल्यांनो. पण जेव्हापासून आपला देवाभाऊ आपल्या खात्यामध्ये पैसे टाकायला लागलाय तेव्हापासून त्या दुकानदाराला माहिती झाले
की अनेक मला बहिणी म्हणतात, आमच्या सख्ख्या भावाला कधी आम्हाला गरज पडली आणि म्हणलं काहीतरी मदत कर रे बाबा, तर म्हणते मी संध्याकाळी करतो, उद्या करतो, परवा करतो, 10 म्हणल्यावर कुठेतरी मदत करतो. पण आमचा देवा भाऊ न विसरता न चुकता प्रत्येक महिन्याला आमच्या खात्यामध्ये पैसे टाकतोय. म्हणून आज आमचा अभिमान जागा झालेला आहे, आमच्यामध्ये आत्मविश्वास आज या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि आज गाव गल्लीमधला किराणा दुकानदार पण म्हणतो, बहीण तू तुझं काय किराणा पाहिजे ते घेऊन जा, कारण की त्याला विश्वास आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब न चुकता न विसरता प्रत्येक महिन्याला आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये टाकणार आहेत. एवढ्या वेळेस न थांबता 5 वर्ष ही योजना पूर्ण चालू राहणार आहे. योग्य वेळी 2100 रुपये सुद्धा महिना आमच्या लाडक्या बहिणींसाठी करण्याचा निर्णय आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. म्हणून सांगा मला माझ्या बहिणींनो, आपल्या कुटुंबाला या ठिकाणी पायावर उभं करण्याचं काम करणाऱ्या देवा भाऊंच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आपण राहणार का आपल्या कुटुंबातल्या तरुणांना वाईट वळणाकडे राहणाऱ्या ह्या विरोधी विचारांच्या लोकांच्या पाठीशी तुम्ही राहणार आहात? सांगा. आपले आशीर्वाद आपण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना भरभरून देणार आहात की नाही? आणि खास करून माझ्या तरुण बांधवांनाही मला विचारायचंय, या ठिकाणी तरुण बांधव सुद्धा आत्मनिर्भर झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. यासाठी नरेंद्र मोदीजींनी अनेक योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टार्टअप सारख्या योजना या ठिकाणी आणलेला आहे. आमचा तरुण भाऊ या ठिकाणी स्वतःचा उद्योग व्यवसाय करू शकेल अशा पद्धतीच्या सबसिडीच्या योजना आपलं सरकार आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे. म्हणून आपल्या भविष्याचा विचार करता, आपल्या कुटुंबाचा भविष्याचा विचार करता फक्त भारतीय जनता पार्टीच नेहमी चांगल्या विचारांनी आणि चांगल्या योजना घेऊन आपल्यापर्यंत आलेली आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात मी प्रधान सेवक आहे, आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व या मंचावर उपस्थित आमचे सगळे सहकारी नेते मंडळी आणि सर्व नगरसेवक पदाला, नगराध्यक्ष पदाला उभे असलेले सगळे आमचे उमेदवार, नेहमी मनामध्ये एकच आमचा भाव असतो, तो म्हणजे सेवाभाव. जेव्हा आमचे पंतप्रधान सांगतात आम्ही प्रधान सेवक आहोत, तेव्हा आम्ही कार्यकर्ते म्हणून सुद्धा सातत्याने आपल्या सेवेसाठी या ठिकाणी हजर असतो. कोणी कधी कुठल्याही अडचणीमध्ये असेल त्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी कसलाही आम्ही विलंब लावत नाही. आणि स्वतःच्या शहराचा, कुटुंबियांचा आणि प्रत्येक समाजाचा जर विकास करून घ्यायचा असेल, विकसित भारतासोबत आपल्याला राहायचं असेल, विकसित महाराष्ट्रासोबत आपल्याला राहायचं असेल, तर आपल्याला हिंगोलीमध्ये सुद्धा येणाऱ्या 2 तारखेला फक्त आणि फक्त कमळ निशाणी समोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि आमच्या ह्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी आपल्याला ठामपणे राहायचंय. सांगा, दोन्ही हात वर करून विश्वास द्या की चांगल्या योजना आणणाऱ्या या भारतीय जनता पार्टीच्या सरकार सोबत आपण सर्वजण राहणार आहात की नाही? बघा, 100% आमच्या लाडक्या बहिणींचे हात वर दिसताय. राहणार आहात ना? आजपासून 2 तारखेपर्यंत जो कोणी ह्या शहरातला, वसमत मधला, कळमनुरी मधला मतदार बंधू भगिनी आपल्याला दिसेल, त्याला सांगायचं की भारतीय जनता पार्टी नेहमीच आपल्या प्रत्येकाच्या भल्यासाठी योजना घेऊन आलेली आहे. या मंचावर बसलेले आमचे तानाजीराव मुटकुळे साहेब असतील, आमचे घुगे साहेब असतील, बांगर साहेब असतील, आणि ह्या उभ्या असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी तिघी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील आणि सगळे नगरसेवक असतील, कधीच तुमच्या कुठल्याही अपेक्षेला कमी पडणार नाही असा शब्द आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून, या जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीची संपर्क मंत्री म्हणून देते. आणि हा विश्वास घेऊन जाते की आजच्या मुख्यमंत्री महोदयाच्या सभेतून ह्या हिंगोलीकरांनी ठरवून टाकलेलं आहे की येत्या 2 तारखेला फक्त आणि फक्त कमळापुढचं निशाण आपण दाबल्याशिवाय शांत बसणार नाही. हा विश्वास या ठिकाणी घेऊन जाते आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मेघनाताई. देवके, नागेश देवकेला विनंती आहे, काही महिला मागे उभ्या आहेत, त्यांच्यासाठी खुर्च्याची व्यवस्था करा. पुरुष बांधवांना थोडी विनंती आहे की आपण महिलांना बसू द्यावं. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं आगमन इथे होत आहे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. देवा भाऊ तुम आगे बढ़ो, देवा भाऊ तुम आगे बढ़ो.
चला आपल्या दोन्ही कमळाचे फुलं असतील आपल्या वरग्या हातामध्ये. चला आपल्या मुख्यमंत्र्याचं स्वागत आपल्याला करायचं आहे. भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीस साहेब तुम आगे बढ़ो. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. मी हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजानरावजी घुगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी सुद्धा समोर यायचं आहे. सर्वांना विनंती आहे की आपण एकदा घोषणेच्या द्वारे स्वागत करायचं आहे. भारतीय जनता पक्षाचा. भारत माता की. मी सन्माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब, गजानरावजी घुगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार देऊन साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे. सर्व मान्यवरांचं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचं स्वागत सर्व मंचावरील मंडळी करत आहे. भारतीय जनता पक्षाचा. देवा भाऊ तुम आगे बढ़ो. सर्वांनी आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आजच्या या प्रचार सभेला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डीकर, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष गजानरावजी घुगे साहेब, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार रामरावजी वडकुते साहेब, मंचावर उपस्थित माजी अध्यक्ष बाबारावजी बांगर साहेब, ह्या नगराच्या नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौभाग्यवती नीताताई बाबाराव बांगर, आपल्या वसमत नगर परिषदेच्या उमेदवार सौभाग्यवती सुषमाताई शिवदास बोड्डेवार आणि कळमनुरीच्या नगर परिषदेच्या उमेदवार आमच्या संजय कावडे यांच्या पत्नी, मंचावर उपस्थित सर्व व्यापारी बांधव, आमचे कांताशेठ गुंडेवार असोत, आदरणीय बगड्याजी असोत, आदरणीय ॲडव्होकेट सोनी साहेब असोत, उपस्थित सर्व मित्रहो, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. हे निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. ह्या निवडणुकीत आपल्याला पुन्हा एकदा विकासाच्या दिशेनं मतदान करायचं आहे, विकासाच्या बाजूनं मतदान करायचं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भरभरून या शहराला, या विधानसभेला आशीर्वाद दिलेले आहेत. मी आमदार झाल्याबरोबर 2014 साली त्यांनी आपल्या हिंगोली शहराच्या ड्रेनेजसाठी 86 कोटी रुपये आल्याबरोबर दिले. त्याचबरोबर त्यानंतर 101 कोटी रुपये रस्त्यासाठी दिले. त्यानंतर पुन्हा 114 कोटी रुपये रस्त्यासाठी दिले. जलेश्वरासारखा एक सुंदर असा तलाव, त्याचं सुशोभन करण्यासाठी सुद्धा 50 कोटी रुपये आदरणीय आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले. मी ज्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री साहेबाकडे गेलो होतो, म्हणलं साहेब, हैदराबाद नंतर आमच्या हिंगोली शहरात अत्यंत मध्यभागावर जलेश्वराचा तलाव आहे 48 एकरावर. मला त्याचं सुशोभीकरण करायचं आहे. आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. साहेब मला त्यावेळेस म्हणाले होते की तिथं गौतम बुद्धाचा
मोठा स्टॅच्यू हैदराबादला आहे, इथं तू काय करणार? मी त्यावेळेस साहेबांना सांगितलं की इथं आम्ही महादेवाचा मोठा स्टॅच्यू उभा करणार आहे 100 फूट उंचीचा. आणि साहेब पाहता पाहता 90% जास्त काम आम्ही जलेश्वराचं करू शकलो. हिंगोली शहरातले आपल्या अपेक्षेप्रमाणे पुण्या मुंबईला स्पर्धा करतील अशा गल्लीबोळातले रस्ते सुद्धा, हे सगळे मोठे रस्ते सुद्धा सुंदर करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आपल्या नावाला कुठं कलंक लागू नये की भारतीय जनता पार्टीचा आमदार हा मुख्यमंत्र्याच्या अत्यंत जवळचा आहे आणि हा बोगस काम करतो असं तुमच्याकडे तक्रार येऊ नये, ही तसदी आम्ही बाळगलेली आहे. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, 2014 साली जे रस्ते आम्ही केले तेव्हापासूनचे आजही खेड्यापाड्यातल्या तांड्यावाडीतले रस्ते आमचे नवेचे नवे आहेत. अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित इमानदारीनं काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या शहराच्या विकासासाठी आपण जो भरभरून निधी दिला त्या निधीचा विनियोग पूर्णपणे इमानदारीनं करण्याचा आम्ही खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. साहेबांना माझी एक विनंती आहे की आता शिंदे सेनेचे आमदार त्यांच्या भावाला त्यांनी उभं केलं आहे. 5-5 हजारापर्यंत मतदारांची किंमत ते मोजू लागलेत. मुस्लिम समाजाच्या वार्डात जाऊन तुम्हारे को मटन मैं देने वाला हूँ, चिकन मैं देने वाला हूँ, तुम्हारे को मैं अनाज देने वाला हूँ, हे संतोष बांगर देने वाला है असं म्हणून लोकांना पैशाच्या बळावर भुलवण्याचं काम करतात. पण साहेब, मी आपल्याला आजच्या प्रसंगी आश्वासित करतो, हिंगोली शहरातली जनता ही विकासप्रिय जनता आहे. हिंगोली शहरातली जनता ही अत्यंत शांतताप्रिय जनता आहे. त्यामुळे 11 वर्षाचा माझा कार्यकाळ, आदरणीय बाबारावजी बांगर सुद्धा 5 वर्ष नगराचे अध्यक्ष होते, त्यांचा कार्यकाळ लोकांनी अत्यंत जवळून बघितला. एकही जातीवादक विधान आम्ही केलं नाही, एकही खोटं काम आम्ही केलं नाही, एकही बोगस काम आम्ही केलं नाही. पूर्णपणे या शहराची सेवा करण्याचं काम आम्ही केलं. म्हणून या हिंगोली जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं कमळ या नगर परिषदेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. आमचे 24 पैकी 24 सदस्य निवडून येणार आहेत आपल्या आशीर्वादानं. आणि मला निश्चित खात्री आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. या भागाचा, या विधानसभेचा, या शहराचा विकास करण्यासाठी आदरणीय साहेबांनी आम्हाला भरभरून यापुढे आधी आशीर्वाद दिलेत, यापुढे सुद्धा त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार आहेत. म्हणून मी साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या सर्व जनतेला संबोधित करावं आणि आम्हाला या लोकांकडून आशीर्वाद मिळवून द्यावा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, ज्यांचं हिंगोलीवर विशेष असं प्रेम आहे, कारण साहेबाचा आजोळ हे हिंगोली जिल्हा आहे. त्यामुळं हिंगोली, कळमनुरी आणि वसमत तिन्ही विधानसभेकडे साहेबाचं बारीकीने लक्ष आहे. असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं. हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्या जिल्ह्याच्या संपर्क मंत्री आणि राज्याच्या राज्यमंत्री सन्माननीय मेघनाताई बोर्डीकर, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष घुगेजी, आपल्या या भागातले लोकप्रिय आमदार सन्मान्य तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार वडकुतेजी, फुलाजी शिंदे, उमेश नागरे, रजनीश पुरोहित, प्रशांत सोनी, पवन उपाध्याय, रवींद्र सोनीजी, गोवर्धनजी, रमेशचंद्र बागडियाजी, गुड्डेवारजी, शिवदास बोडावारजी, दिवाकर माने, गुरु महाराज, आमचे पादेश्वर महाराज, नगराध्यक्षपदाचे आपले उमेदवार हिंगोलीच्या सौ नीता बाबाराव बांगर, कळमनुरीच्या उमेदवार वैशालीताई संजय कावडे, वसमतच्या उमेदवार सुषमा शिवदास बोडेवार, आज या विराट जाहीर सभेमध्ये
आज आलेले माझे तमाम हिंगोलीवासी, या परिसरातील ग्रामीण भागातून इतर नगर परिषदेच्या या ठिकाणी आलेले सर्व सन्मान्य नागरिक, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज या भरगच्च अशा सभेमध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. पण आज सकाळपासूनच मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणी आज उदगीरला सुरुवात झाली, उदगीरहून लोहा नांदेडमध्ये आले आणि लोह्याहून आज या ठिकाणी हिंगोलीमध्ये आले आणि हिंगोलीहून ठाणे जिल्ह्यात जाणार आहे. एवढा झंझावात, एवढा प्रचंड प्रतिसाद, ज्या ज्या सभा झाल्या मी सोबत होतो, प्रचंड उत्साहामध्ये लोक भाजपला विजयी करण्याकरता 100% पुढाकार घेऊन लोक आलेले आहेत. आणि मला खात्री आहे मराठवाड्या संदर्भामध्ये ज्यांनी सकारात्मक भूमिका आधीपासून घेतलेली आहे, आम्ही त्यांना वारंवार भेटतो आणि सांगतो, साहेब शहरं मोठी होत चाललेली आहेत, या शहरांना आपल्याला भरपूर मदत करावी लागणार आहे. ग्रामीण सुविधा ज्या आहेत त्या शहरामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात करून द्यावे लागणार आहेत. आणि आमची सुसज्ज शहरं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झालेली आहेत. त्यांच्या पायाभूत सुविधा आपल्याला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. मला अभिमानाने सांगावंच वाटतंय की मी असताना मी या हिंगोली जिल्ह्याला मदत नक्की केली होती, पण आज देवाभाऊ ज्या पद्धतीने आज काम करत आहेत, मराठवाडा विदर्भ याचा अनुशेष जो अनेक वर्षाचा आहे, तो अनुशेष दूर करण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी आमच्या खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी जोरदार दमदार पावलं उचललेली आहेत. आणि म्हणून आज आपण पाहतोय केंद्र सरकारचा पैसा असो, राज्य सरकारचा पैसा असो, मोदी साहेबांनी विकसित भारताची कल्पना 2047 पर्यंत आपला देश विकसित करण्याची भूमिका घेतली आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, देवाभाऊंनी विकसित महाराष्ट्र, विकसित मराठवाडा आणि विकसित हिंगोली सुद्धा राहणार आहे, यामध्ये तिळमात्र शंका करायची गरज नाहीये. आणि म्हणून ही विकासाची जी काही पावलं आहेत, ती पावलं टाकत असताना आपल्याला मराठवाड्यातले जे स्पीड ब्रेकर निर्माण झालेले आहेत, ते स्पीड ब्रेकर मराठवाड्यात असता कामा नयेत. आपला विकास आता पुढील 5 वर्ष आपली आहेत. या 5 वर्षामध्ये जो कोणी मराठवाड्याच्या विकासासंदर्भात दुजाभाव करत असेल, वेगळेपण करत असेल आणि विकासाऐवजी भलतंच काही करत असेल, तर मला वाटतं ती वेळ येणार नाही. राज्याचे प्रमुख कोण आहेत? हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जर अवास्तव काही गोष्टी घडत असतील आणि सामान्य माणसाला त्रास होणार असेल, तर देवाभाऊ त्याला कायदेशीर मार्गाने रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे. अरे काम करायची काहीतरी पद्धत पाहिजे, सकारात्मक पद्धत पाहिजे. आमच्या हिंगोलीच्या उमेदवार नीताताई बांगर आहेत. यांचंही नाव बांगर आहे, पण नीता नाही, ते सीता आहेत. खऱ्या अर्थाने पाहिलं तर सीता म्हणून काम करतात. या भागामध्ये संवेदनशीलता, नम्रपणा, वागायची जी काही पद्धती आहे त्याच्यामध्ये आणि इतर बांगरांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे बाकीचे बांगर म्हणत नाहीत, मी समजता मी काय म्हणतोय ते. परंतु आज या भागाचा विकास जर करायचा असेल तर पुढील 5 वर्ष आपल्या महत्त्वाची आहेत. रेल्वेची कामं आहेत, रस्त्याचे आज गडकरी साहेबांच्या मदतीमुळे आणि देवेंद्र भाऊंच्या मदतीमुळे आपले हायवे, नॅशनल हायवे किती सुंदर झाले, स्टेटचे हायवे सुंदर झाले, कामं चांगली चाललेली आहेत. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा परवा अतिवृष्टी झाली असताना महाराष्ट्रामध्ये कोणालाही चणचण भासू दिली नाही. 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज या महाराष्ट्राला दिलं आणि शेतकऱ्याला सुद्धा उघड्यावर ठेवायचं काम नाही, त्याला सुद्धा मदत करण्याचं काम केलं. लाडक्या बहिणींना आता आहेत बसल्यासमोर लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत की नाही? हात वर करा, किती लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत? कोणाला पैसा कमी पडलाय? थांबले पैसे आपले? निवडणुकीच्या अगोदर विरोधक म्हणायचे निवडणुकीपुरती हा पैसा देण्यात आलेला आहे आणि निवडणूक संपल्यावर लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडून सरकार बंद करणार आहे. पण आजही देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आमच्या महिला भगिनींना आजही लाडक्या बहिणीची योजना चालू आहे आणि आज एकही पैसा थकलेला नाही. प्रत्येकाला दर महिन्याला रेग्युलर पैसा येत आहे. त्यामुळे ही सगळी कामं, त्याचबरोबर अतिक्रमित ज्या जागा अनेक वर्षानुवर्ष ज्या पडल्या होत्या, नियमित होत नव्हत्या आणि ज्यांना सरकारी योजनेचा फायदा मिळत नव्हता, फडणवीस साहेबांनी मगाशी भाषणात सांगितलं, त्याही जागा नियमित करून देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुमची घरकुलं, तुमची घरं
जी 40-50 वर्षापासून अतिक्रमित जागेवर काही कारणास्तव आपण राहिलेलो आहोत ते सुद्धा नियमित करण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेलं आहे आणि ते 100% मार्गी लागणार आहे. त्यामुळे एक एक पाऊल राज्याच्या दृष्टीने पुढे चाललाय आणि मला मुटकुळे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे. एवढा चिवट आणि चिकाटीचा आमदार मी तर पाहिला नव्हता. त्यांनी मला 1 महिन्यापूर्वी बोलवलं होतं. कशाला? 11 वर्षाचा अहवाल विमोचन करण्याकरता. अरे जो माणूस स्वतःच्या कामाचा अहवाल देण्या इतपत हिंमत ठेवतो, म्हणजे काम करतो म्हणून हिंमत ठेवतो, फार मोठी गोष्ट नाही आहे. पण स्वतः या भागाच्या सिंचनाचे प्रश्न असतील, विकासाचे पाण्याचा प्रश्न असेल, फक्त मुख्यमंत्र्यांपर्यंत थांबत नाही, राज्यपालांपर्यंत पोहोचणार आमचा आमदार आहे, जो चिकट आहे, चिवट आहे आणि काम चिवट आहे, काम करणारा आहे आणि या भागातल्या जनतेच्या विकासाकरता कधीही कमी पडत नाही. अशा प्रकारचे आमचे आमदार मुटकुळेजी या ठिकाणी कार्यरत आहे. तर अशा नेतृत्वाला साथ दिली पाहिजे. हा माणूस काम करणारा आहे, नेतृत्व देणारा आहे, 2-2 टर्मचा आमदार या ठिकाणी राहिलेला आहे. त्यांना जर पुढे या भागात काम करायचं असेल या शहरामध्ये तर नगरपालिका आपली आली पाहिजे, या नगरपालिकेचा अध्यक्ष आपला असला पाहिजे. 2 मिनिटात शासनाची योजना आली की 10 मिनिटात नगरपालिका ठराव झाला पाहिजे, पास करून त्या कामाला सुरुवात झाली पाहिजे. आणि त्यामुळे नेतृत्व चांगलं आहे, मजबूत आहे, त्याला ताकद द्या, राज्यामध्ये दाखवून द्या. आता जवळपास 100 नगराध्यक्ष बिनविरोध भाजपचे आलेले आहेत, हे सुद्धा मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. 100 पेक्षाही जास्त 3 ते 4 आपले नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेले आहेत. अशा प्रकारची प्रचंड हवा, अशा प्रचंड लोकांचं जनमत, लोकमत आज आपल्या बाजूने उभं टाकलेलं असताना हिंगोली काही वेगळा विचार करणार का? बिलकुल नाही. हिंगोलीमध्ये सुद्धा कमळ कमळ आणि कमळ, दुसरा कुठलाही विचार आपल्याला करायचा नाही. मित्र हो, सर्व नगरपालिका ज्या हिंगोली जिल्ह्यामधल्या आहेत त्या सर्व नगर परिषदेमध्ये कमळाशिवाय दुसरं कोणी येऊ नये. कारण राज्य आपलं आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, प्रधानमंत्री आहेत आणि म्हणून ट्रिपल इंजिन, आपल्या ट्रिपल इंजिनचं काम वेगाने पुढे जायचं असेल तर लोकप्रतिनिधी आपले पाहिजे, अध्यक्ष आपला पाहिजे, बॉडी आपली पाहिजे, हे लक्षात ठेवा आणि कमळावर बटन दाबा आणि भाजपला विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना आपल्याला इथे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आव्हानसुद्धा केलेलं आहे. मुख्यमंत्र्याबद्दल बोलायचं असेल तर परवा साहेब एक डिबेट चालू होती एका चॅनलवर आणि एका पत्रकारांनी फार विश्लेषण चांगलं केलं की महाराष्ट्राचा कानाकोपऱ्याचा, मुंबईच्या कानाकोपऱ्याचा अभ्यास करणारा जर कोणी नेता असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, असं विश्लेषण पत्रकारांनी आपापसातल्या डिबेटमध्ये केलं होतं. ज्या मुख्यमंत्री साहेबांनी हिंगोलीचा चेहरामारा बदलला, रस्त्याच्या अगदी दर्जेदार कामं या शहरामध्ये झाली, पाणी पुरवठ्याची योजना झाली आणि भविष्यामध्ये सुद्धा भरभरून ते हिंगोली शहराला देणार आहेत, असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं. एकदा कमळ हातात घेऊन आपण घोषणा द्यायची, भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज या ठिकाणी हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या 3ही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने होत असलेल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मराठवाड्याचे भूमिपुत्र, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाणजी, माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आपल्या हिंगोलीचे अत्यंत कार्यक्षम, ज्यांचा मी नेहमी उल्लेख कार्यसम्राट आमदार म्हणून करतो असे तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार गजानन भाऊ घुगे, रामरावजी वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, हिंगोली नगरपालिकेच्या आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती
नीताताई बाबाराव बांगर, कळमनुरीचे आपल्या उमेदवार श्रीमती वैशालीताई संजय कावडे आणि वसमतचे आपले उमेदवार श्रीमती सुषमा शिवदास बोडेवार या ठिकाणी मंचावर उपस्थित श्री उमेश नागरे, श्री फुलाजी शिंदे, श्री रवींद्र सोनी, गुरुपादेश्वर महाराज, रमेश बगडिया, कांता गुडेवार, अशोक शर्मा, रजनीश पुरोहित, प्रशांत सोनी, के शिंदे, नारायण खेडकर, सुनील देवडा, पवन उपाध्याय, मिलिंद यंबल, सुनील भुक्तर, दिवाकरराव माने, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे काल 26 नोव्हेंबर होता. 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते स्वीकारलं, ते अंगीकारलं आणि ते भारताला अर्पण केलं आणि 26 जानेवारी 1950ला संपूर्ण भारतामध्ये ते लागू केलं. आणि म्हणून 26 नोव्हेंबरचा दिवस हा याकरता महत्त्वाचा आहे की त्या दिवशी आपल्या संविधानाने आपल्या देशाला लोकशाही दिली आणि या लोकशाहीने या देशात एक समतेचं आणि प्रगतीचं राज्य आणलं. या लोकशाहीने सगळ्यात महत्त्वाचं जर काही काम केलं असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला. टाटा बिर्ला असो की गरीबातला गरीब असो, प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार या लोकशाहीमध्ये आपल्या संविधानाने दिला आणि आपल्यावर जबाबदारी टाकली. दर 5 वर्षांनी देश कोणी चालवायचा आपण ठरवतो. दर 5 वर्षांनी राज्य कोणी चालवायचं आपण ठरवतो. दर 5 वर्षांनी जिल्हा कोणी चालवायचा आपण ठरवतो. दर 5 वर्षांनी शहर कोणी चालवायचं हे देखील आपण ठरवतो. त्यामुळे आपलं भाग्य, आपलं भविष्य, आपलं भवितव्य हे या संविधानाने आपल्याच हातामध्ये दिलं आणि आपल्याला सांगितलं की तुम्हाला हा अधिकार आम्ही देतोय, तुम्ही योग्य नेते निवडा आणि योग्य प्रकारे प्रशासनाचं संचालन करा. खरं तर एक फार मोठा बदल या संविधानाच्या माध्यमातून झाला. शेकडो वर्षापर्यंत आपल्या देशामध्ये राजा हा राणीच्या पोटातून पैदा व्हायचा. राणी ज्याला जन्म द्यायची तो राजा व्हायचा. पण या संविधानाने सांगितलं राणीच्या पोटातून राजा पैदा होणार नाही, मताच्या पेटीतून राजा पैदा होईल. लोक ज्याला मतदान करतील तो खऱ्या अर्थानं राजा होईल. आणि म्हणूनच ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे. अनेक लोक या ठिकाणी आमिष देतात, अनेक लोक निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करतात, पण आपण मात्र मत याच्या गावातले लोक हळूहळू शहराकडे जायला लागले. केलं नाही. परिणाम काय झाला? शहरामध्ये जे लोक आले त्यांना राहायला जागा नव्हती, अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या. शहरामध्ये त्यांच्याकरता पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था झाल्या नाहीत. घनकचऱ्याचं व्यवस्थापन न झाल्यामुळे अनेक शहरं ही कचऱ्याने भरलेली आपल्याला पाहायला मिळाली.
सांडपाणी, घाणपाणी, मैल्याचं पाणी हे नालीतनं वाहून जाताना मच्छर, रोगराई ही पसरताना आपल्याला पाहायला मिळाली. तेच पाणी आपल्या विहिरीमध्ये, आपल्या नदीमध्ये, नाल्यामध्ये, तलावामध्ये गेल्यामुळे आपले जलस्रोत खराब झाले, आपल्या जमिनी खराब झाल्या. एकूणच शहरीकरणाचा योग्य विचार न केल्यामुळे आपली शहरं बकाल झाली. देशामध्ये पहिल्यांदा माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार 2014 मध्ये आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं, भारत जसा गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्ये देखील राहतो. देशाचा जो GDP आहे त्याच्या 65% GDP हा शहरांमध्ये तयार होतो. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात शहरात तयार होतात. त्यामुळे शहराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शहरात राहणाऱ्या लोकांनाही मूलभूत सुविधा द्याव्या लागतील, त्यांनाही चांगलं जीवनमान द्यावं लागेल, त्यांच्या जीवनातही परिवर्तन करावं लागेल. आणि म्हणून पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी या देशाच्या इतिहासामध्ये गावांसोबत शहर विकासाचा कार्यक्रमही हातामध्ये घेतला आणि लाखो कोटी रुपये हे शहर सुधारणेकरता त्या ठिकाणी देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झालं. आणि त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने देखील ते काम सुरू केलं. आपला प्रयत्न आहे प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं मुबलक पाणी असलं पाहिजे. प्रत्येक घरामध्ये 365 दिवस शाश्वत स्वच्छ पाणी आलं पाहिजे. आमच्या माता भगिनींना पाणी भरायला कुठेही जावं लागू नये याकरता मोठ्या प्रमाणात अटल अमृतची योजना आली की ज्या योजनेतनं हजारो कोटी रुपये आपल्याला मिळाले. त्यासोबत आपल्या संपूर्ण शहरांमध्ये भुयारी गटाराच्या योजनेचं काम आपण सुरू केलं. आज जवळपास 200 शहरातलं एक काम चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं घाण पाणी, सांडपाणी हे जमा करायचं, त्याच्यावर प्रक्रिया करायची, त्यातली जी काही मैला आहे त्याला खतात परिवर्तित करायचं आणि चांगलंच पाणी नदी नाल्यामध्ये सोडायचं. अशा प्रकारचं काम आपण सुरू केलेलं आहे. पावसाळी नाल्यांचं काम असो, रस्त्यांचं काम असो, उद्यानांचं काम असो, आरोग्य व्यवस्थेचं काम असो, शाळांचं काम असो, वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात शहरांना बदलण्याकरता आज निधी आपल्याकडे आहे. एकट्या महाराष्ट्राला माननीय मोदी साहेबांनी 50,000 कोटी रुपये या ठिकाणी दिले. तुम्ही बघा, महाराष्ट्र आपलं जे राज्य आहे या राज्यामध्ये 6.5 कोटी लोक 40,000 गावांमध्ये राहतात. 6.5 कोटी लोक 40,000 गावांमध्ये आणि तेवढेच 6.5 कोटी लोक हिंगोली सारख्या 400 शहरांमध्ये राहतात. 40,000 गावं आणि 400 शहरं. या 400 शहरांमध्ये जर आपण सोयी उभ्या केल्या नाहीत, तिथलं जीवनमान जर आपण बदललं नाही तर या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांवर त्याचा काय परिणाम होईल हे समजून आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं सुरू केली. आणि मला आनंद आहे की मागच्या काळात आपण हिंगोलीमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष बनवला. आपण आमच्या तानाजीराव सारखा एक चांगला आमदार दिला आणि मोठ्या प्रमाणात या हिंगोलीला त्या काळामध्ये मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी दिला. ड्रेनेजचं काम असेल त्याला 70 कोटी रुपये दिले. नवीन इमारतीला 11 कोटी, नगर परिषदेच्या पंचायत समितीच्या इमारतीला 12 कोटी रुपये दिले. शहराच्या रस्त्यांच्या 2 टप्प्यांमध्ये जे पैसे दिलेत आणि जे देऊ घेतलेले आहेत 215 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. आणि एवढंच नाही तर तानाजीरावांच्या माध्यमातून मग ते शिवाजीराव देशमुख आपलं सभागृह असेल, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी भवन असेल, भगवान बाबा उद्यान असेल, महेश उद्यान असेल, अग्रसेन उद्यान असेल, अशी अनेक कामं ही तानाजीरावांनी या ठिकाणी केली आणि मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला. जलेश्वर तलाव हा एक अत्यंत मोठा तलाव ज्याचा उल्लेख केला. हैदराबादच्या धर्तीवर त्या ठिकाणीचा टँक बंड आहे हैदराबादमध्ये, तसा तो तलाव करण्याची या ठिकाणी तानाजीरावची इच्छा होती. त्याकरताही 25 कोटी रुपये आपण पहिल्या टप्प्यामध्ये दिले आहेत. त्याचं काम देखील चालू आहे. आणि मी हेही आश्वस्त करतो, मला तानाजीरावांनी विनंती केली होती की याचं काम करताना त्या ठिकाणी काही अतिक्रमणं होती ती काढावी लागली. ज्यांची अतिक्रमणं निघालेली आहेत पुनर्वसन केल्याशिवाय आपण राहणार नाही. मला हे सांगितलं पाहिजे की मोदीजींनी आपल्याला सांगितलं शहरामध्ये आहे
जो झोपडपट्टीमध्ये राहतोय अशा प्रत्येकाला तुम्ही घर द्या. आणि म्हणून नुकतंच आपल्या सरकारने 2 नवीन शासन निर्णय केले आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून अतिक्रमित जमिनीवर बसलेले जे लोक आहेत त्यांचं अतिक्रमणही आपण नियमाकुल करणार आहोत आणि त्यासोबत त्यांना 2.5 लाख रुपये घर बांधण्याकरता देखील आपण प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये देणार आहोत. जो झोपडीमध्ये आहे त्यालाही 2.5 लाख रुपये हे या ठिकाणी कच्च्या घरातनं पक्क्या घरामध्ये येण्याकरता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून आपण देण्याचा निर्णय केलेला आहे. आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी कामं झाली आहेत, मग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अकोला बायपास जो आहे त्याच्या सुधारणेसाठी 80 कोटी रुपये आपल्याकडे आले आहेत. या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाकरता 44 कोटी रुपये, वाडी पाणी पुरवठा योजना 84 कोटी रुपये त्याचं भूमिपूजन आपण केलं आहे. हिंगोली रेल्वे स्थानकाचा विकास आपण या ठिकाणी केलेला आहे. अनेक कामं मला या ठिकाणी सांगता येतील, पण त्याचसोबत काही कामं अजून आपल्याला करायची आहेत. सातत्याने तानाजीराव त्याचा पाठपुरावा करत असतात. सिद्धेश्वर धरणावरनं नवीन योजना आपल्याला करायची आहे. जी योजना आहे त्याला सौर योजनेमध्ये त्याचं विजेचं बिल आपल्याला परवडत नाही, त्यामुळे संपूर्ण सौर ऊर्जेवर आपल्याला त्याला न्यायचं आहे. तिसऱ्या टप्प्याचे रस्त्यांचे 77 कोटी रुपये, नवीन व्यापारी संकुल आपल्याला उभारायचं आहे. वेगवेगळी ही जी कामं या ठिकाणी आपण संकल्पित केली आहे. मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की आपण या निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये नीताताई बाबाराव बांगर यांना निवडून आणल्यानंतर ही सगळी कामं करून देण्याचं वचन मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. मी हे वचन देण्याकरता या ठिकाणी आलो आहे. बंधू भगिनींनो, आपण बघा, आमचा कारभार आपण आजपर्यंत बघितलेला आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही केवळ भाषण देऊन जाणारे लोक नाही आहोत. आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये 1 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने न भूतो असा दणदणीत विजय विधानसभेमध्ये आपल्याला प्राप्त झाला. विधानसभेचा विजय प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी अनेकांनी बोलणं सुरू केलं, अरे भाजपच्या आणि महायुतीच्या एवढ्या जागा आल्या, आता हे काय करणार? तर म्हणाले आता हे लाडक्या बहिणीची योजना बंद करणार. 1 वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती कोणी बंद करू शकत नाही. पण लाडकी बहीण योजना करून आम्हाला थांबायचं नाही आहे. मी नीताताई तुम्हाला सांगतो, वैशालीताई आणि सुषमाताई तुम्हालाही सांगतो, तुम्ही निवडून येणार आहात, तुम्हाला या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद मिळणार आहे. आता लाडक्या बहिणीपुरतं मर्यादित न राहता माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला लखपती दीदीमध्ये परिवर्तित करायचं आहे. आता माझ्या बहिणी या केवळ लाडक्या बहिणी नाही तर लखपती दीदी झाल्या पाहिजे. मोदीजींनी आपल्याला लखपती दीदीचा मंत्र दिला. महाराष्ट्रामध्ये यावर्षी एकूण 50 लाख लखपती दीदी होत आहेत. आम्हाला 1 कोटी लखपती दीदी करायची. या लखपती दीदी झाल्या पाहिजेत. याकरता खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे. आम्ही त्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज दिली. लोक म्हणाले इलेक्शन पर्यंत देतील, नंतर देणार नाही. आम्ही मोफत वीज दिली आहे. 5 वर्ष पूर्ण मोफत वीज देणार आहोत आणि आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर 24 तास तुम्हाला ती वीज मिळणार आहे. दिवसा 12 तासाची वीज देखील शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत. आज आपण पाहतोय शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर 32,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांकरता या ठिकाणी दिले. समाजातल्या प्रत्येक वर्गाचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आज आमच्या हिंगोलीच्या संदर्भात मागच्या काळामध्ये इथला आपण जो काही बॅकलॉग आहे तो कॅल्क्युलेट केला. तो बॅकलॉग कॅल्क्युलेट करून इथे सिंचनाच्या सोयी झाल्या पाहिजे म्हणून सातत्याने तानाजीराव आमच्या मागे लागायचे. शेवटी आम्ही राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला आणि तो प्रस्ताव पाठवून अनेक कामं आता आपण या ठिकाणी हातामध्ये घेतो. काही बंधारे आपण हातामध्ये घेतो जेणेकरून या जिल्ह्यामध्ये चांगल्या सोयी झाल्या पाहिजेत. हा आपला प्रयत्न आहे. बंधू भगिनींनो, आपल्याला अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. पण या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर तुमचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी कायम राहायला पाहिजे. आज या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहायला पाहिजे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जर मोदीजींनी दिलेला पैसा, महाराष्ट्र सरकारने दिलेला पैसा, हे सगळं जे तुमच्या हक्काचं आहे
ते तुमच्यापर्यंत पोचवायचं असेल तर पोचवणारे देखील प्रामाणिक लोक असले पाहिजे, पोचवणारे चांगले लोक असले पाहिजेत, असे लोक असले पाहिजेत की त्यांनी काही चूक केली तर आम्हाला त्यांचा कान धरता येईल. आज या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष असले आणि कदाचित त्यांच्या हातून काही चूक झाली, अशोकराव आहेत, मेघनाताई आहेत, आमदार साहेब आहे, मी आहे, आम्ही त्यांना समजवू शकतो आणि त्यांच्या हातून योग्य काम घडवू शकतो. पण या ठिकाणी केवळ असे लोक आले की ज्यांना फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे, तर तुमचं त्या ठिकाणी काही कल्याण होणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय. मी कोणावर कधीच टीका करत नाही, मी टीका केली नाही. या पूर्ण निवडणुकीमध्ये मी कुठल्या पक्षावर बोललो नाही, व्यक्तीवर बोललो नाही, कारण मला ते बोलण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे सकारात्मक कार्यक्रम आहे, परिवर्तनाचा कार्यक्रम आहे, समाजाच्या कल्याणाचा कार्यक्रम आहे, विकासाचा कार्यक्रम आहे. तो विकासाचा कार्यक्रम घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, 2 तारखेला कमळाचं बटन दाबा. 2 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हे वचन तुम्हाला या ठिकाणी देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण हिंगोलीच्या जनतेला आश्वस्त केलेलं आहे की विकासासाठी कधीही कमी पडणार नाही. यानंतर आभार प्रदर्शन कैलास शहाणे हे करतील. हिंगोली नगर परिषद निवडणूक 2025 साठी प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ उर्फ देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, तसेच आमच्या लाडक्या मंत्री मेघना दिदी बोर्डीकर ह्या कार्यक्रमास आल्या, या सर्वांचे मी भारतीय जनता पार्टीकडून आभार मानतो. तसेच या ठिकाणी आलेले पत्रकार बांधव तसेच मतदार बंधू यांचे सुद्धा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार मानतो. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता